हाय, मी कोमल पाटील, कोपा स्टुडंट. आज आपण नोटपॅड मध्ये HTML मध्ये टेबल कसा क्रिएट करायचा हे बघूया. त्यासाठी मी आता इथे नोटपॅड ओपन करत आहे. नोटपॅड ओपन केल्यानंतर इथे टाईप करत आहे बेसिक HTML च्या गोष्टी. त्यानंतर HTML एंटर करून आपण हेड्स टाकूया. त्यानंतर टायटल मध्ये मी टेबल क्रिएट देत आहे. त्याच्यानंतर टायटल सुद्धा इथे आपण क्लोज करून घेऊया. टायटल क्लोज केल्यानंतर आपण इथे हेड क्लोज करूया. कंट्रोलर्स ने सेव्ह करून घेऊ. इथे हा फोल्डर hhh.html या नावाने सेव्ह करत आहे. आपल्याला HTML याच नावाने सेव्ह करायला लागेल. त्यानंतर तेव्हाच आपला HTML हा सेव्ह होईल. तर आपला HTML हा बघा इथे फोल्डर आलेला आहे. तर बघा इथे मी टेबलची हेडिंग टाकलेली टायटल मधून टेबल क्रिएट. तर ते इथे आपल्याला आलेलं आहे. तर नोटपॅड मध्ये जात आहे. नोटपॅड मध्ये इथे डेट दिले आपण. डेट नंतर आपण बॉडी देऊया. बॉडी त्यानंतर आपण इथे टेबल क्रिएट करणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथे टेबल लावूया. टेबल दिल्यानंतर इथे टेबल आपला रॉ नुसार होणार आहे. त्यासाठी इथे आपण टेबल रॉ म्हणजे TR टाईप करूया. त्यानंतर आपण पहिली रॉ असणार आहे टेबल हेडिंगची. त्यासाठी इथे आपण TH टाकूया. TH म्हणजे टेबल हेडिंग. तिथे मी नेम टाईप करत आहे. नेम दिल्यानंतर आपण TH हा आपण क्लोज करूया. त्यानंतर दुसरा आपली TH असणार आहे. दुसरी रॉ असणार आहे आपला फादर नेम. त्याच्यासाठी मी ते F नेम टाकत आहे. आणि तो TH सुद्धा आपण क्लोज करून घ्यायचे. त्यानंतर आपलं रिझल्ट असणार आहे TH. ते मी रिझल्ट टाकत आहे. तो TH सुद्धा क्लोज करून घेऊया. आणि कंट्रोलर्सने सेव्ह करून घेऊया. ते मी मिनिमाइज करते आणि इथे आपण रिफ्रेश करून घ्या. आपल्या बघत आपण नेम नेम हा रिझल्ट आपला हा साधा आपण टाईप करतोय तसा आलेला आहे. त्यासाठी आपल्याला हे याच्यामध्ये टेबल मध्ये पाहिजे असेल तर मी इथे जात आहे आणि आपण जिथे हे टेबल जो लिहिलं होतं तिथे आपण ऑर्डर इज इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये एन देत आहे. त्यासाठी आपल्याला टाईप केल्यानंतर आपला जो टेबल आहे तो इथे क्रिएट होणार आहे. आणि इथे मी रिफ्रेश करते. तर आपण बघू शकता इथे आपला टेबल हा क्रिएट झालेला आहे. त्यानंतर मी इथे सेम प्रोसेस करत आहे. आपल्याला इथे TR क्लोज सुद्धा करून घ्यायचा आहे. म्हणजे जी आपली रॉ आहे ती आपली क्लोज झालेली आहे. एक रॉ आहे ती कम्प्लीट झालेली आहे. त्यानंतर इथे दुसरी रॉ करूया आपण. दुसरी रॉ ती आपली टेबल डाटाची असेल. म्हणजे त्यासाठी आपल्याला डाटा जो आपला डाटा आहे तो आपण इथे टाईप करू शकतो. हेडिंग तिथे मी नेम आपला जो नेम होता हेडिंग मध्ये तर नेम मी देत आहे कोमल. आणि हा TD मी क्लोज करत आहे. एंटर करून हा TD आणि F नेम होता फादर नेम मी टाईप करते शिवाजी. आणि हा TD सुद्धा मी क्लोज करते. त्यानंतर
रिझल्ट आहे आपला ईडी, तर मी तिथे 5 देत आहे आणि हा ईडी आपला आपण क्लोज करूया आणि इथे आपली जी टेबल रॉ होती ती आपण क्लोज करून घेऊया आणि कंट्रोल एसने सेव्ह करून मिनिमाइज करून घेऊया आणि इथे आपण रिफ्रेश करूया. तर आपल्या इथे टेबल डाटा आहे तो सुद्धा आलेला आहे आणि जी आपली हेडिंग आहे ती सुद्धा आलेली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मोठे करून दाखवते जे आपले HTML फोल्डर दाखवते जेणेकरून तुम्हाला दिसेल. आपण मिनिमाइज करूया आणि आपले जे नोटपॅड आहे तो ओपन करूया. तर आपल्याला ही खूप मोठी प्रोसेस आहे. आपल्याला खूप टाइम आपल्याला इथे टाईप करायला लागेल. त्यासाठी आपण एक काम करूया, आपण इथे एक सगळं कॉपी करून घेऊया. कॉपी करून घेतल्यानंतर इथे आपण कंट्रोल V ने पेस्ट करूया आणि जे नाव आहेत ते आपल्याला चेंज करायचे ते कट करूया. तिथे मी काजल देत आहे आणि जे शिवाजी नाव होतं जे आपल्याला चेंज करायचं आहे ते मी पांडुरंग करते आणि जे आपल्याला पास असेल तर पास, नाहीतर फेर असेल तर फेर आपण तिथे आपण टाकू शकतो आणि ते आपला टीडी इथे क्लोज करू शकतो. त्याच्यानंतर मी इथे खाली आपली जी बॉडी होती ती क्लोज करत आहे. प्रत्येक HTML मध्ये बॉडी आणि HTML हा क्लोज करायचाच असतो. नंतर आपण इथे HTML क्लोज करूया आणि कंट्रोल एसने सेव्ह करूया. त्यानंतर आपण इकडे बघूया तरी रिफ्रेश केल्यानंतर आपला टेबल हा क्रिएट झालेला आहे. थँक्यू.